100% खात्री देऊन सांगते, अशा पद्धतीचा पदार्थ तुम्ही यापूर्वी तरी कधीच खाल्लेला नसेल. अगदी महिनाभर टिकतो आणि मकर संक्रांतीसाठी एकदम परफेक्ट आहे. तिळगुळापासून एकदम खुसखुशीत अशी नवीन रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कधीच खाल्ली नसेल किंवा बघितलीसुद्धा नसेल. एकदम खुसखुशीत होते आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे. चला मग सुरुवात करूया. हो, या रेसिपीचं नावसुद्धा मी व्हिडिओच्या मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत तुम्ही गेस करा की आज मी काय बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर अर्धा कप इथे कोमट दूध एका वाटीमध्ये घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पाव कप गूळ घालतो आहे. तर दूध खूप जास्त गरम उकळतं घेऊ नका. हलकं कोमट दूध घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला पाव कप गूळ आपल्याला याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. दूध खूप जास्त उकळतं गरम असेल तर इथे गुळामुळे दूध नासण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे कोमटच दूध घ्यायचं. दूध वापरायचं नसेल तर साध्या गरम पाण्यामध्ये सुद्धा गूळ वितळून घेऊ शकता. त्यानंतर एका मोठ्या अशा बाउलमध्ये मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे. त्यासोबतच आपण इथे 3 चमचे बेसन पीठ घालणार आहोत. जर तुम्हाला या दोन्हीपैकी काही घालायचं नसेल तर तुम्ही इथे 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. त्यासोबतच मी इथे 3 ते 4 चमचे तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ. चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे आणि अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घातली आहे. जी आपण केकमध्ये वगैरे वापरतो ती बेकिंग पावडर घातली आहे. बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता. व्यवस्थितपणे सगळं कोरडं साहित्य आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आजचा जो पदार्थ आहे खूप जास्त हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि विशेषतः लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे. गव्हाच्या पिठापासून तयार होतो. सगळं कोरडं साहित्य मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये 3 ते 4 चमचे इथे साजूक तूप घालते आहे. तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तूप घालून अजून एकदा व्यवस्थितपणे तूप आपण सगळ्या पिठाला इथे चोळून घेणार आहोत. हवं असल्यास तुम्हाला जर फ्लेवर्स याच्यामध्ये हवे असतील तर तुम्ही इथे व्हॅनिला इसेन्स घालू शकता, वेलची जायफळाची पूड घालू शकता किंवा मग सुंठ पावडर घातली तरी काही हरकत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर. मी इथे काहीच घातलेलं नाही आहे. व्यवस्थितपणे तूप चोळून घेतल्यानंतर आपण जे दूध आणि गुळाचं मिश्रण बाजूला ठेवलेलं होतं, आता गूळ पूर्णपणे दुधामध्ये मिक्स झालेला आहे, बघू शकता. आता हे दुधाचं आणि गुळाचं पाणी आपण या पिठामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहोत. एवढ्या प्रमाणासाठी एवढं दूध पुरेसं होतं. अजिबात एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध घालायची याच्यामध्ये गरज पडत नाही. जर तुमचं पीठ जास्तच कोरडं किंवा घट्ट वाटलं तर 1-2 चमचे तुम्ही दूध किंवा पाणी याच्यामध्ये घालून हे कणिक मळून घेऊ शकता. पण मला इथे अजिबात हे कणिक किंवा पीठ मळताना पाण्याची, दुधाची आवश्यकता वाटलेली नाही आहे. 1 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप दूध आणि पाव कप गुळाचं व्यवस्थित गोडाचं सुद्धा प्रमाण आहे. थोडंसं जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर 1-2 चमचे गूळ याच्यामध्ये वाढवू शकता. व्यवस्थितपणे आपण एकदा ही जी कणिक आहे, पीठ आहे ते मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने अजिबात सैलसर गोळा करायचा नाही. जेवढा घट्ट असेल तेवढा आपला जो पदार्थ आहे खुसखुशीत तयार होतो. थोडंसं 1 चमचा भरून तूप याला लावून घेतलं आहे आणि व्यवस्थितपणे आता हा पिठाचा गोळा आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तर मंडळी, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजच्या रेसिपीचं नाव काय आहे ते तुम्ही गेस केलं नसेल तर आजच्या रेसिपीचं नाव आहे तिळगुळाच्या दूधपाळ्या. हा खूप जास्त जुना असा पारंपरिक पदार्थ आहे. यामध्ये थोडासा वेगळा टच देऊन मी इथे तिळगुळाच्या दूधपाळ्या तयार केल्यात. मकर संक्रांत येते, तिळगुळाचे पदार्थ आपण अनेक प्रकारे करतो. तिळगुळाचे लाडू, बर्फी, पण हा खूप जास्त वेगळा पदार्थ आहे, युनिक आहे आणि महिनाभर टिकतोसुद्धा असा स्नॅक्स आहे. मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. आता या दूधपाळ्या करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर मी इथे पिठाचा गोळा थोडासा यातला काढून घेतलेला आहे. त्यानंतर एक कैची घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही किचनचीच कैची आहे माझी. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कणकेचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. दूधपाळ्या तुम्हाला थोड्याशा लांबट आकारात कट करायच्या आहेत. खूप जास्त खुसखुशीत होतात आणि आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे आणि दुधाचा वापर केलेला आहे, गूळ आहे, त्यामुळे आतून इतकी छान जाळी पडते आणि खूप जास्त खुसखुशीत होतो हा पदार्थ. अजिबात तेलकट होत नाही. तर अशा पद्धतीने गोळा तुम्हाला थोडासा लांबट आकारात फक्त कैचीच्या साह्याने कट करून घ्यायचा आहे. मस्त एकसारख्या आकारात ह्या दूधपाळ्या कट होऊन तयार होतात. व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे बघून घ्या मी जसं कट करते त्याच पद्धतीने. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाडसर ठेवायच्या नाही, मध्यम आकारात आपल्याला या दूधपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि हो, जर तुम्हाला कैचीने अशा पद्धतीने कट करायचं नसेल तर मग सरळ पोळपाटावरती पोळी थोडीशी जाडसर आकाराची लाटून घ्यायची, एक जाड,
आणि त्यानंतर आपण जशी शंकरपाळी तयार करतो त्याच पद्धतीनं तुम्ही चाकूच्या साह्याने त्याला कट करू शकता किंवा त्याही आकारात तयार करू शकता. पण या दूधपाळ्यांची रेसिपी आहे मी कैचीच्या साह्याने कट केलेला आहे. बघू शकता आत्ताच मस्त दिसायला लागल्यात, एका आकारात एकसारख्या तयार झालेल्या आहेत. तर या दूधपाळ्या तयार करताना हे जे कणिक आपण मळतोय खूप जास्त सैलसर मळायचं नाही, जेवढं घट्ट पीठ मळता येईल तेवढं मळायचं. त्यानंतर मी इथे तेल गॅसवरती आधीच तापत ठेवलेलं होतं. खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्ये या दूधपाळ्या तळायच्या नाही, एकदम नॉर्मल कोमटच तेल आहे, खूप जास्त गरम नाही आहे बघू शकता. आणि आपल्याला याला मंद गॅसवरती तळायचं आहे छान 6 ते 7 मिनटं, कारण हाय फ्लेमवरती लगेचच गूळ याच्यामध्ये घातला आहे, लगेचच रंग धरला जातो आणि आपल्याला वाटतं आहे दूधपाळ्या तळल्यात, पण त्या आतून नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आतपर्यंत छान खुसखुशीत आणि आतपर्यंत तळल्या जाण्यासाठी आपल्याला मंद गॅसवरती सगळी प्रोसेस करायची आहे. कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे, मंद गॅसवरतीच दूधपाळ्या छान तळून घ्यायच्या आहेत. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तुपाने मस्त छान फ्लेवर येतो, पण आज मी इथे तेलामध्येच तळते आहे. तर पहिली बॅच आपण इथे याच्यामध्ये घातली आहे. आता छान रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. सुरुवातीला 2 ते 3 मिनटं अजिबात याला झारा लावायचा नाही, चमचा लावायचा नाही, कारण याच्यामध्ये गूळ किंवा गुळाचं पाणी आपण वापरलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त सॉफ्ट असतात दूधपाळ्या. सुरुवातीला चमचा लावला तर याचे तुकडे होण्याची शक्यता असते. थोडासा हलकासा रंग यायला लागला, वरची लेअर किंवा वरचा भाग थोडासा तळला गेला की नंतर याला आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मस्तपैकी एकसारखा रंग आला की आपण या दूधपाळ्या काढून घेणार आहोत. मंद गॅसवरती तळल्यामुळे आतपर्यंत छान खुसखुशीत होतात आणि महिनाभर टिकतात या तिळगुळाच्या दूधपाळ्या. तर या मकर संक्रांतीसाठी नेहमीचे तेच पदार्थ, तिळगुळाचे लाडू, बर्फी, तिळगुळाच्या वड्या खाऊन कंटाळला असाल किंवा काहीतरी नवीन खायचं असेल, बनवायचं असेल, तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. आणि दूधपाळ्यांचा रंग बघू शकता, मस्त जाळीदार आतपर्यंत खुसखुशीत झाल्यात आणि रंगही अप्रतिम आलेला आहे. पहिली बॅच आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा दूधपाळ्या तळून घेणार आहोत. तर दूधपाळ्यांची ही वेगळी युनिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यापूर्वी तुम्ही हा पदार्थ कधी बनवला आहे का, खाल्ला आहे का, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्ही यापूर्वी कधी हा बनवला नसेल किंवा खाल्लाही नसेल, तर ते मला खरंच कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आजची कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता सगळ्या दूधपाळ्या इथे आपल्या तळून तयार आहेत. प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हो, सुरुवातीला गरम असताना या थोड्याशा आतमध्ये नरम असतात, पण पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या. नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्या की मस्त अगदी खुसखुशीत होतात. याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल. बाहेरून क्रिस्पी आहेत, आतून थोड्याशा सॉफ्ट आणि खुसखुशीतसुद्धा आहेत. मस्त बिस्किटांसारखं टेक्स्चर याला येतं आणि मुलांना तर खूप जास्त आवडतात. बिस्किटांपेक्षा जर हा पदार्थ तुम्ही मुलांना तसंही करून दिलात तरीसुद्धा मुलं आवडीने खातील. चहा कॉफीसोबत एन्जॉय करू शकता. खूप जास्त मस्त लागतो, झटपट तयार होतो. तर मकर संक्रांतीसाठी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.